आज आपण मराठवाडा स्पेशल झणझणीत कटाची आमटी कशी बनवायची ते पाहणार आहोत। त्यासाठी इथे चणा डाळ घेतलेली आहे। जी आपण पुरणाला डाळ वापरतो ती डाळ घ्यायची, स्वच्छ धुवून घ्यायची, एक दोनदा धुवून घ्यायचं या डाळीला। आता डाळ धुवून झाली, यातलं पाणी काढून टाकायचं आणि ही डाळ आपल्याला शिजायला लावायची। आता इथे मी कुकरमध्ये शिजवते। कुकरमध्ये पातेल्यात कशातही शिजवून घेऊ शकता। त्यामध्ये गरम पाणी घालायचं म्हणजे डाळ पटकन शिजते आणि चांगलीही शिजते। अगदी थोडी हळद घालायची आपल्याला। आता कुकरचं झाकण लावते आणि गॅसवरती ठेवून 2-3 शिट्ट्या करून घेते। डाळ व्यवस्थित शिजली गेली, कुकरची वाफही गेलेली आहे। बघू शकता आपली डाळ एकदम व्यवस्थित शिजली गेलेली, खूप जास्तही शिजवायची नाही। डाळ जर खूप जास्त शिजली गेली तर पुरण चिकट होतं आणि मग पुरणपोळी चांगली लागत नाही। आता यातलं जे पाणी आहे किंवा हे जे येळवणी आहे ते आपण काढून घेऊयात। डाळीतलं सगळं पाणी काढायचं आहे जे आपण आमटीसाठी वापरणार आहोत। तर अशा पद्धतीने डाळीतलं सगळं पाणी आपण काढून घेतलेलं आहे। बाकीची डाळ आपण पुरणासाठी वापरतोय आणि हे येळवणी आणि यातली थोडी डाळ आपल्याला आमटीसाठी वापरायची आहे। तर साधारण एवढी डाळ आपल्याला आमटीसाठी लागणार आहे, बारीक करून घ्यायची ती। आता इथे एक भाजलेला कांदा घेतलेला एक आणि थोडंसं खोबरं भाजून घेतलं, हे मिक्सरमधून आपल्याला वाटून घ्यायचं आहे। यासोबतच चमचाभर आलं लसणाची पेस्ट घेतली, कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे। आता हे आपण पुरणातलं जे येळवणी आहे ते काढून घेतलेले, जे आपण डाळ बारीक करून घेतली पुरणासाठी आमटीसाठी ठेवलेली ती घेतली, ती यामध्ये मिक्स करून घेऊयात। या आमटीसाठी येळवणी थोडंसं जास्त वापरायचं, थोडी डाळही जास्त टाकायची जेव्हा आपण पुरण बनवतो तेव्हा, म्हणजे आमटी चवीला चांगली लागते। जेवढे यामध्ये येळवणी आणि ही डाळ भरपूर असेल तेवढी टेस्ट छान येते। आता हे मी मिक्स करून घेतलंय। आता आपल्याला फोडणी करायची। फोडणीसाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये तेल घालायचं। तुम्हाला किती तरी हवी आहे त्यानुसार तुम्ही तेलाचं प्रमाण कमी जास्त घेऊ शकता। आलं लसणाची पेस्ट घालून परतून घेऊया। आलं लसूण थोडंसं परतून झालं की यामध्ये कढीपत्ता घालायचा आणि पुन्हा याला परतून घ्यायचं आहे। आता गॅसची फ्लेम आपल्याला या स्टेजला कमी करायची आणि गॅसची फ्लेम कमी करून यामध्ये आपल्याला काळं तिखट घालायचं आहे। काळं तिखट नसेल तुमच्याकडे तर कुठलाही तुम्ही ठेवणीचा मसाला किंवा लाल मिरची पावडर आणि गरम मसालाही वापरू शकता, पण स्पेशली मराठवाड्यामध्ये जेव्हा आमटी बनवतात तर काळ्या मसाल्याचीच बनवली जाते। आता हा जो काळा मसाला आहे याची रेसिपी मी काही दिवसापूर्वी शेअर केलेली आहे, जर तुम्ही पाहिलेली नसेल तर नक्की पहा। काळा मसाला घालून कमी फ्लेमवरती मिक्स करायचे। पटकन यामध्ये थोडी कोथिंबीर घालायची म्हणजे मसाला जळत नाही। आणि जे आपण कांदा खोबऱ्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे। आता हे सगळं आपण चांगलं परतून घेऊयात। याला छान आपल्याला तेल सुटेपर्यंत परतायचं आहे। थोडंसं मी पाणी घालते, ज्या भांड्यामध्ये आपण कांदा खोबरं वाटून घेतलं त्यातच थोडंसं पाणी घातलेलं आहे। तर पाणी घालून पुन्हा याला मी चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे। तर बघू शकता हे मस्त परतलं गेलं, याला छान तेल सुटलेलं आहे। अशा पद्धतीने हे सगळं व्यवस्थित परतलं गेलं की यामध्ये आपल्याला जी राहिलेली कोथिंबीर आहे ती घालते मी आणि येळवणी घालायचं आहे। कोथिंबीर तुम्ही सगळ्यात शेवटी सुद्धा घालू शकता, सुरुवातीला पण फोडणीमध्ये घातलेली आहे। आता हे जे येळवणी आपण ठेवलेले ते यामध्ये घालायचे, मिक्स करायचे। गरजेनुसार यामध्ये आपल्याला पाणी घालायचे आणि याला ढवळून घ्यायचे। आता यामध्ये आपण मीठ घालूयात। मीठ घालून मिक्स करायचे। मोठ्या फ्लेमवरती याला एक उकळी येऊ द्यायची। आवडत असेल तर तुम्ही यामध्ये एखादा गरम मसाला देखील वापरू शकता। आता एक उकळी आली अशा पद्धतीने याला की गॅस कमी करायचा आपल्याला आणि कमी फ्लेमवरती पुन्हा याला 8-10 मिनटं होऊ द्यायचं आहे। एकदम कमी केलेली आता मी फ्लेम, 8-10 मिनटं याला होऊ देते। 8-10 मिनटानंतर गॅस बंद करायचा आहे।
तर इथे बघू शकता एकदम मस्त झणझणीत अशी आपली कटाची आमटी तयार झालेली आहे. खायलाही खूप टेस्टी लागते. नक्की करून पहा. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका.